हे गाईज, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर. अँड आज मी हा जो स्पेशल ब्लॉग आहे हा मी बनवत आहे मराठीमध्ये. बिकॉज आज मी आणि माझी आई चाललो आहे मूवी डेटवर. आम्ही जाणार आहोत आता वीर सावरकर या मूवीला बघायला. खूपच प्राऊड फील होते हा मूवी बघण्यासाठी. बिकॉज खूप छान वाटत आहे की त्यांच्यावर एक पर्टिक्युलर वीर सावरकरांवर एक पूर्ण मूवी बनलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं लहानपणापासून. मम्मीने आमच्या खूप काही सांगितलं होतं वीर सावरकरांबद्दल. आणि त्यांची एक पोयम होती ती मला खूपच आवडते. आणि ती पोयमची 4 ओळी मी तुम्हाला आता ऐकवणार आहे माझ्या मम्मीच्या आवाजात. मम्मी प्लीज जरा 4 ओळ्या गाऊन दाखव. माझे सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. तर हे 4 ओळ्या मला खूप आवडायचे. यावर पण मी याचे लिरिक्स पाहिले होते, मला खूप आवडलं होतं. आणि त्याच्यावर तुम्हाला जर ऐकायचं आहे हा पूर्ण पोयमवर, जर पूर्ण पोयम तुम्हाला ऐकायची तर तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता. आणि त्याच्यावर मला वाटतं एक गाणं पण आहे या पोयमवर, तर नक्की ऐका. अँड आम्ही आता जात आहोत, मी आणि मम्मी मूवी बघायला. तर चला भेटूया मूवी थिएटरमध्ये. तर मम्मी आता कॅमेरा समोर आली नव्हती गाताना, पण आता आली आहे. तर हाय हाय. आप कौन सी पार्टी ज्वाइन करेंगे या फिर अपनी बनाएंगे? आपने कभी कांग्रेस? गाईज आता जस्ट आम्ही मूवी बघून घरी आलेलो आहोत. अँड मूवीबद्दल सांगायचं तर खूपच जबरदस्त पिक्चर आहे हा. अँड मी सगळ्यांना रिकमेंड करेन की हा नक्की पिक्चर बघावा. बिकॉज हिस्ट्रीमध्ये अशी खूप काही गोष्टी घडले ज्याचा आपल्याला म्हणजे कुठेच म्हणजे आपल्याला माहितीच नाही. म्हणजे मलाही माहीत नव्हतं. आणि माझ्या आईलाही विचारलं तर तिलाही माहीत नव्हतं. अशा खूप साऱ्या गोष्टी घडले. आणि खूप लहान लहान क्रांतिकारी पण होते त्यात, ज्यांनी खूप कमी वयामध्ये त्यांना सजा भेटली होती. अँड खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर मग मी तुझा कसं वाटलं? खूपच छान मूवी आणि प्रत्येकाने बघायला पाहिजे. आपली हिस्ट्री सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की आपण चुकीच्या पद्धतीने आपल्याला सगळं हिस्ट्री सांगत आलेले आहेत. आणि खरी हिस्ट्री काय आहे आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला माहिती असणं खूप गरजेचं आहे की नेमकी हिस्ट्री काय आहे. काही गोष्टी अशा आहेत की खरोखर आपल्याला दिशाभूल केलेल्या आहेत आणि आपण त्या दिशेने त्याच गोष्टीला पकडून चाललेलो आहोत. त्यासाठी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आणि तेच त्यांना तेवढंच की त्यांना आपण स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. हा, बिकॉज त्यांनी खूप बलिदान बलिदान केलेलं आहे. हे बघून ऍक्च्युली खूप मध्ये मध्ये असे सीन होते की म्हणजे रडायला येत होतं. बट 27 वर्ष कालापाणी म्हणजे खूप झालं. पूर्ण लाईफ तिथे पण नॉर्मल नव्हते. त्यांना किती तिथे म्हणजे खूप त्रास दिलेला होता. माणुसकीला पण लाजबुलाशी त्यांना तो त्रास होता तिकडे. त्यानंतरही ते आपली आझादी झाली होती. आपला देश जेव्हा आझाद झाला त्यानंतरही त्यांना सजा भेटली होती. ते रिझन पण तुम्ही पिक्चर बघा तेव्हा तुम्हाला कळेल की ते रिझन काय स्वातंत्र्य होतं. मिळाल्यानंतर पण पंतप्रधानपदी आल्यानंतर पण आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पण त्यांना 100 दिवसाची. So guys, this is day 2 और अभी मेरा काम जो था आज ख़त्म हो चुका है. अभी हम जा रहे हैं कैंटीन में. और मेरे साथ है मेरी फ्रेंड, हेलो, शी इज़ पूजा एंड शी इज़ अ क्रिकेटर. सो अभी वैसे हम लोग कुछ काम था इसलिए आए थे यहाँ पे. तो अभी मैं जा रही हूँ मीरा रोड वापस. और अभी हम जा रहे हैं आरे कॉलोनी से. तो बहुत दिनों बाद, कह सकते हैं कि बहुत महीनों बाद मैं आई हूँ यहाँ पे. तो आपको मैं थोड़ा सा यहाँ का झलक दिखाती हूँ. बिकॉज आरे कॉलोनी मुंबई का वन ऑफ द बेस्ट प्लेस है. अगर आपको जंगल देखना है तो मुंबई का. तो लेट मी स्विच द कैमरा. तो ये देखिए खूबसूरत आरे कॉलोनी हमारा. एक लौता जंगल बचा है मुंबई का. यहाँ आने के बाद कुछ अलग ही फील होता है गाइस. एकदम मस्त ठंडा ठंडा हवा आता है. एंड बहुत अच्छा फील होता है. बचपन में हम लोग यहीं पे पिकनिक आया करते थे. यहाँ पे छोटा कश्मीर एंड कौन सा एक लेक है यहाँ पे, आरे लेक. बहुत ही मस्त जगह है वो. कभी अगर आपको आना होगा तो जरूर आरे कॉलोनी विजिट कीजिए अगर आप मुंबई में विजिट कर रहे हो.
जरूर जरूर आपण मराठी नक्कीच बोलू शकतो, कारण की आपण महाराष्ट्रात राहतो. तर मलाही आवडेल आणि तिलाही आवडेल की मराठी बोलायला. ॲक्च्युली या ब्लॉगचा जो स्टार्ट आहे ना तो मराठीमध्येच केलेला आहे मी, पण माझा रेग्युलर ब्लॉग हिंदी असतो म्हणून मी जरा परत हिंदीमध्ये आली. आता हा ब्लॉग मराठी सगळ्यांना नाही समजत, पण एक लक्षात जेव्हा महाराष्ट्रात आलो तर मराठी नक्कीच आली. आता आपले बहुतेक ब्लॉग आता मराठीमध्ये येणार आहेत. आता मी सुरुवात केली आहे मराठीमध्ये ब्लॉग टाकायची, तर लेट्स सी कसा रिस्पॉन्स भेटतो मला. नक्कीच छान रिस्पॉन्स मिळेल. मराठी माणूस नेहमीच सबस्क्रायबर वाढले आपले. मी सध्या नवीनच आहे ब्लॉगमध्ये, तर जरा चुकून काही झालं तर समजून घ्या. काही एवढं ब्लॉगिंगचं वगैरे काही आयडिया नाही, पण मॅडम नक्कीच अरे हळूहळू माणसं आम्हाला गावाला आल्यासारखं फील होतं. हिरवळच आहे फक्त, आणि खूप एवढं ऊन आहे बाहेर. आरे कॉलनीमुळे खूप म्हणजे झाडांमुळे खरं सांगायला गेलं तर भरपूरच बरं वाटतंय, आणि फ्रेश हवा आणि ऑक्सिजन भेटते मेन म्हणजे. पहिली गोष्ट एकदम छान वाटते, श्वास घेण्यासाठी खूप छान आलेले आहे. खूप सुंदर आहे. इथेच मोस्ट ऑफ जास्त गणपती विसर्जन होतात. आणि ह्याच्यात मागे आहे आपला छोटा गणपती. तिथे मोठं गार्डन आहे जिथे खूप सारे मूवीची शूटिंग झालेली आहे. हे सगळं काही होतं इथे. आमच्या कॅन्टीनचा वारा. तर मला येऊन झालेले आहे 2 तास. काय केलं 2 तासात जरा? ऑलरेडी सगळे काम झालेले होते म्हणून काय करणार. मग काजरी ते खूप दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये आलेली आहे. हो. आज खूप उत्तप्पा विकले बाईने. हां, सकाळपासून उत्तप्पा एकदम मास्टर शेफ झालेले होते. कॅन्टीनमध्ये येऊन एकदम उस्ताद झाली ना तू. तर अशीच आम्ही आता शांत बसलेले आहोत. आता टाईम झालेला आहे 5:14 आणि या बाजूने वारा येतोय म्हणून आम्ही असे फेस करून बसलेलो आहे, ताकी थोडा थंडी हवा घेऊ, थंड हवा घेऊ. माहीत नाही कॅमेरा ऑन झाला की मराठीचा काय होऊन जातं आमचा. नाहीतर विदाऊट म्हणजे कॅमेरा बंद असेल तर व्यवस्थित मराठी बोलतो आम्ही, पण कॅमेरा ऑन झाला की एकदम असं वाटतं की अरे तोंडातून हिंदी निघेल का, असं होऊन जातं. सवय झाली, हळूहळू होईल सवय आपल्याला. आमचे 2 पार्टनर आम्ही इथे बसले, 2 पार्टनर आमचे गेले कामाला. एक गेले बाजारात आणि दुसरे आले एक गेलं कॉफी द्यायला. तर ठीक आहे, आता बसतो जरा शांत. बघा कसा मस्त वारा येतोय बघा, केस बघा शांत. गाईज आता जस्ट मी घरी पोचली आहे अँड आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा मराठी ब्लॉग आवडला असेल. आय नो माझे खूप सारे ऑडियन्स मराठी नाही आहेत. आय थिंक सो, बिकॉज आय डोंट नो म्हणजे कोणते आहेत माझे जास्त ऑडियन्स. मी कधी असं ॲनालाइज नाही केलेलं आहे. लेट सी काय रिस्पॉन्स भेटतो आहे माझ्या मराठी ब्लॉगला, तर आपल्याला समजेल की म्हणजे कंटिन्यू करायचं आहे की नाही करायचं आहे. पण ॲक्च्युली आता मी थोडी फ्री झालेली आहे. म्हणजे जेव्हा मी हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा थोडी मी नर्वस होती, पण हळूहळू मला असं छान वाटत आहे की माझ्या मदर टंगमध्ये मी ब्लॉग करत आहे, तर मजा वाटते. सो लेट सी. आणि अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती. आज जर मी मराठी ब्लॉग स्टार्ट केलेलाच आहे तर माझा जो लद्दाखचा सिरीज आहे ना, बिकॉज आता माझ्या शाळेला सुट्टी पडणार आहे, तर मी फ्री असणार आहे खूप वेळ. तर मी असं विचार करत आहे की थोडा आता फोकस करते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आणि शॉर्ट्स अँड रील्सवर मोस्टली, अँड मराठी ब्लॉगवर. सर आय वॉज थिंकिंग की माझे जे लद्दाखची जी सिरीज आहेत, म्हणजे यावर्षी जो 2023मध्ये जो मी केला लद्दाख, त्याचा मी मराठीमध्ये सिरीज चालू करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये म्हणजे पहिल्या दिवसापासून ते लास्ट डेपर्यंत म्हणजे घरी येईपर्यंतचा मी एकदम डिटेलमध्ये ब्लॉग करणार आहे. आणि ते माहीत नाही मला एक ब्लॉग किती तासाचा बनेल, म्हणजे तो पॉडकास्टसारखा असेल, म्हणजे तो स्वतः पॉडकास्ट टाईप मी करणार आहे. आणि डिटेलमध्ये व्यवस्थितपणे आपलं एकदम मातृभाषेमध्ये मला तो समजवून लोकांपर्यंत पोचवायचा आहे. बिकॉज माझे ते व्हिडिओ लोकांपर्यंत नाही पोचलेले. मला असं वाटतं की ते व्हिडिओज पोचायला पाहिजे, म्हणजे स्पेशली माझे मराठी क्राऊडला. बिकॉज
ते खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे ती, असं मला वाटतं. बिकॉज मी खूप म्हणजे खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने तो हा माझा जो स्वप्न आहे मी पूर्ण केलेला आहे. आणि ते मला असं पाहिजे की लोकांपर्यंत पोचावं. तर ती म्हणजे माझी जी जर्नी आहे ती, त्यामुळे मी त्याला मराठीमध्ये प्रॉपर एक्सप्लेन करून म्हणजे काय काय घडलं माझ्यासोबत, काय काय झालेलं आणि कसा मी तो राईड कंप्लीट केला आहे त्याला मला समजवायचं आहे माझ्या भाषेमध्ये. आणि असं मला वाटतं की माझ्या भाषेमध्ये खूप छान समजेल लोकांना, जे मी हिंदीमध्ये नाही समजवू शकली. ते इमोशन माझे नाही पोचले असेल कदाचित, म्हणून त्याला जास्त व्ह्यूज मिळाले नाही. पण नक्कीच आपण हे ट्राय करूया आणि त्यालाच आपण छोटे छोटे शॉर्ट्समध्ये किंवा रील्समध्ये आपण त्याला शेअर करूया, ज्यांना मोठे ब्लॉग्स नाही बघायचे त्या. सो लेट सी काय करू शकतो. तर या ब्लॉगला आपण इथे संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय गाईज, टेक केअर अँड पीस आउट.